केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात आलेत. रेशन कार्ड धारकांना आता केंद्र सरकार तांदळाऐवजी 5 वस्तू देणार आहे. घरामध्ये ज्या वस्तू गरजेच्या आहेत या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा मोठा बदल केलाय. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डमध्ये गेल्या 10 वर्षामधील हा सर्वात मोठा बदल असणार. आतापर्यंत आपल्याला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु त्या गहू आणि तांदूळमध्ये पोषण मूल्य अतिशय कमी होतं. त्यामुळं आता या बदल्यामध्ये नवीन वर्षाला 5 वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. आपल्याला सर्वांना रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ एकदम मोफत मिळतच आहे. पण आता नवीन वर्षाला म्हणजे 2026ला यामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. आपल्याला आता आणखीन 5 वस्तू मिळणार. पण या 5 वस्तू सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही. यामध्ये आपल्याला 2 अर्जंट कामं करायची आहेत. ते काम जर केलं तरच आपल्याला या 5 वस्तूंचा लाभ मिळेल. आता रेशन कार्डवरती आपल्याला ज्या 5 वस्तू मिळणार आहेत त्याची किंमत साधारणतः 30 ते 40 हजार रुपये. परंतु आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारमार्फत एकदम मोफत त्या वस्तू मिळतील. जर आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे किंवा दुसरं कोणतंही रेशन कार्ड आहे तरी देखील आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतात. रेशन कार्डमध्ये हा बदल गेल्या 10 वर्षामधील सर्वात मोठा बदल आहे. बघा, आपल्याला गेल्या 5 वर्षापासून रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ एकदम मोफतपणे मिळतात. काही लोक ते तांदूळ गव्हांचा घरामध्ये वापर करतात, काही लोक ते तांदूळ गहू विकून टाकतात, तर काही जण घरामधील जनावरांना ते गहू आणि तांदूळ खाऊ घालतात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे, जे आपल्याला राशनवरती गहू आणि तांदूळ दिलं जातं एकदम खराब क्वालिटीचं दिलं जातं. पण आता चालू महिना म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या गहू तांदळाची डॉक्टरामार्फत चेकिंग करण्यात आली. तेव्हा त्यामध्ये लक्षात आलं, जे आपल्याला गहू तांदूळ मिळतं त्यामध्ये पोषक मूल्य अतिशय कमी आहे. गहू तांदूळ घरामध्ये खाण्याचे योग्य नाहीत. याच गोष्टी लक्षात ठेवून आता केंद्र सरकार गहू आणि तांदूळ बंद करणार आहे. त्याऐवजी दुसऱ्या 5 वस्तू आपल्याला मिळतील. पण त्यासाठी 31 डिसेंबरच्या अगोदर आपल्याला ही 2 कामं करावी लागतील. केंद्र सरकारच्या मार्फत रेशन कार्ड धारकांना नवीन वर्षाला कोणत्या 5 वस्तू मिळणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळं व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे. आपल्या देशामध्ये जवळपास 80 कोटी लोक रेशन कार्डवरती मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेतात. पण फक्त गहू आणि तांदूळावरती घरामध्ये स्वयंपाक बनवला जात नाही. त्यासाठी तेलाचा वापर केला जातो, मिठाचा वापर केला जातो आणि इतर वस्तूंचा देखील वापर केला जातो. या गोष्टी देखील केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांना 200 रुपये देखील मिळणार आहेत. जर आपल्या घरामध्ये एकाच रेशन कार्डवरती 6 व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीचे 200 रुपये, या हिशोबाने आपल्याला 1200 रुपये पेन्शन म्हणून मिळणार. याशिवाय गहू आणि तांदूळ बंद करून त्याच्या जागेवरती नवीन 5 वस्तू ॲड झालेल्या आहेत. याची सुरुवात काही जिल्ह्यांमध्ये झालेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अजून याची सुरुवात झालेली नाही. गेल्या काही वर्षा अगोदर आपल्या सर्वांना आठवत असेल, रेशन कार्डवरती आपल्याला डालडा मिळायचा, बेसन मिळायचं, साखर मिळायचं, तेलाच्या पिशव्या देखील मिळायच्या. पण कालांतराने त्या बंद झाल्या. पण आता 2026च्या नवीन वर्षाला या गोष्टी पुन्हा चालू होणार आणि याशिवाय 5 वस्तू नवीन मिळणार रेशन कार्डवरती. आणि पेन्शन म्हणून प्रत्येक व्यक्तीला रेशन कार्डवरती 200 रुपये मिळतील. आता रेशनवरती आपल्याला जे काही गहू तांदूळ मिळत होते ते सर्वांनी विसरून जायचे. त्याच्या बदल्यामध्ये नवीन 5 वस्तू मिळणार आहेत. केंद्र सरकार रेशन कार्ड धारकांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. काही लोकांना रेशन कार्डवरती आर्थिक मदत मिळत आहे, तर काही लोकांना घरामधील भांडी देखील मिळत आहे, तर काही लोकांना विहिरी देखील मंजूर झालेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहेत त्या रेशन कार्ड धारकांना पैसे देण्याचा देखील निर्णय झाला, की पिवळे आणि केशरी राशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची असते. त्यामुळं त्यांना पेन्शन स्वरूपात हे पैसे रेशन कार्डवरती मिळणार. पण या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला 31 डिसेंबरच्या अगोदर हे 2 कामे अर्जंटमध्ये करून घ्यायची आहेत. तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल आणि रेशन कार्डवरती मिळणाऱ्या 5 वस्तू देखील मिळतील. आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळत आहोत. नेमकं यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या 5 वस्तू मिळणार आहेत, आपल्याला 31 तारखेच्या अगोदर कोणतं काम करायचे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, सरकार तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये देते, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देते. या गोष्टीचा आपल्याला फायदा तर मिळतोच आहे. पण या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने जी योजना चालू केली आहे, गहू तांदूळाच्या ऐवजी ज्या 5 वस्तू मिळणार आहेत त्या प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत. पण त्यामध्ये 2 अटी आहेत आणि त्या 31 डिसेंबरच्या अगोदर आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आपल्या राज्यामध्ये बघा, टोटल 36 जिल्हे आहेत. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती मिळणाऱ्या या सुविधा सर्वात प्रथम 12 जिल्ह्यांमध्ये चालू होतील, त्याच्यानंतर 12 जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर राहिलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये
अशा प्रकारे टोटल 36 जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती मिळणारे या सुविधाचा लाभ मिळणार. आता बघा 31 डिसेंबरच्या अगोदर आपल्याला काय काम करायचंय ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. आपलं आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. म्हणजे राशन कार्डमध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत सर्वांची आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक असणं गरजेचं आहे. जर आपण आधार कार्डला रेशन कार्ड लिंक केलेलं नसेल तर आजच करून घ्या. कारण की बघा रेशन कार्डवरती आता 200 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये टोटल 5 व्यक्ती असतील तर त्या 5ही लोकांची आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक असणं गरजेचं आहे. ज्या लोकांचं आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक आहे त्यांनाच 200 रुपये मिळतील. जर आपला आधार रेशन कार्ड बरोबर लिंक नसेल तर आपल्याला 200 रुपये मिळणार नाही. गेल्या काही महिन्या अगोदर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना घरकुल देखील मंजूर झालेले आहेत. तसेच ज्या लोकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना 300 युनिटपर्यंत लाईट बिल मोफत करण्यात आलंय. त्यामुळं या सर्व गोष्टीचा फायदा प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीने घ्यायला हवा. जर आता आपल्याला पिवळ्या आणि रेशन कार्डवरती लाईट बिल देखील मोफत हवी असेल तर आपण त्या गोष्टीचा देखील फायदा घेऊ शकतात. आता बघा रेशन कार्डवरती 5 वस्तू मिळणार आहेत. त्या 5 वस्तू कोणत्या मिळणार आहेत सर्वांनी कान देऊन ऐका. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण गॅस सिलेंडर घ्यायला गेलो तर आपल्याला 890 रुपये द्यावे लागतात. पण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या लोकांकडे आहे त्यांना फक्त 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळत आहे. सर्वात अगोदर आपल्याला या योजनेचा लाभ या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यामध्येही आपल्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं तरच आपल्याला रेशन कार्डवरती या 5 वस्तू मिळतील. आपण बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड असणाऱ्या महिलांना स्कूटीचं देखील वाटप झालेलं आहे. त्याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती जो पहिला लाभ मिळणार आहे तो म्हणजे आता आपल्याला घरपोच गहू आणि तांदूळ मिळणार आहे. अगोदर आपल्याला रेशन कार्डच्या दुकानामध्ये जावं लागायचं, तिथे लाईनीमध्ये उभं राहावं लागायचं, त्यानंतर आपल्याला गहू तांदूळ मिळायचे. पण आता आपल्याला रेशन दुकानात जावं लागणार नाही. राज्य सरकारचा एक टेम्पो आता प्रत्येक गावागावामध्ये फिरणार आणि त्यानुसार गहू आणि तांदूळाचं वाटप होणार. हा झाला पहिला निर्णय. आता दुसरा, तिसरा, चौथा निर्णय काय आहे ते देखील आपण जाणून घेऊ. आपल्यामधील अशी बरीचशी लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेत. त्यांना गॅसची टाकी घेण्यासाठी देखील पैसे नसतात. पण आता आपल्याला ती 900 रुपयाला मिळणारी गॅसची टाकी 450 रुपयामध्ये आणता येणार आहे. त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. तर आपण अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल तर आपल्याला 900 रुपयाला मिळणारी टाकी 450 रुपयामध्ये मिळेल. पण सर्वात अगोदर आपल्याला टाकीचे पैसे भरावे लागतात आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी 450 रुपये आपल्या खात्यावरती पुन्हा जमा होतात. तर तिसरा फायदा जो मिळणार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना. सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे आता आपल्याला इथून पुढे जो काही हप्ता मिळेल तो 2100 रुपयाने मिळणार आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक महिलाकडे मतदान कार्ड आहे. पण सर्वच जण मतदानाच्या वेळेस मतदान करतो पण त्याच्या बदल्यात आपल्याला कोणताही फायदा मिळत नव्हता. त्यामुळे महिलांना मतदान कार्डवरती महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यावरती आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. पण हे कर्ज फक्त त्याच महिलांना मिळणार ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे. आता 5वा महत्त्वाचा निर्णय आपल्याला जे रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळत होते त्यामध्ये केंद्र सरकार बदल करण्याचा निर्णय घेत आहे. म्हणजे आता आपल्याला त्या रेशनमध्ये साखर, डाळ, बेसन आणि तेल या गोष्टींचा लाभ होणार.